नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक निर्णय घेतला आहे। यामध्ये जे विद्यार्थी कुंभमेळ्यामध्ये सेवेसाठी सहभागी होतील अशा विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट पॉइंट देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे। या निर्णयाविरोधात अनेक पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी याचा विरोध केला आणि त्या संदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र देखील लिहिलं। या संदर्भातच काही विद्यार्थी या निर्णयाचं समर्थन देखील करतायत। आपल्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थी आहेत जे या निर्णयाचं समर्थन करतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगशील की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा जो निर्णय घेतला याचं अनेक जण याला विरोध करतायत आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतायत। मुळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो निर्णय घेतलाय त्याच्या कालपासून आम्ही बातम्या व्हिडिओ सगळं काही बघतोय। त्यामध्ये मला एक असं वाटतं की कुंभमेळा हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे आणि कुंभमेळ्याला जगभरातून आणि देशभरातून लाखो भाविक त्या ठिकाणी येत असतात आणि प्रशासनाला सहकार्य आणि मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे। त्यामध्ये गर्दी व्यवस्थापन असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, आरोग्य सेवा असेल, पर्यावरण संशोधन असेल अशा अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना काम करायला मिळणार आहे आणि प्रशासनासोबतचा एक प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना अनुभवच मिळणार आहे। त्यामुळं या गोष्टींना धार्मिक दृष्टिकोनातून न बघता सेवा व सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघणं अपेक्षित आहे। आज पुणे विद्यापीठामधल्या काही विद्यार्थी संघटना आणि काही जण एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एक प्रयत्न करतात आणि केवळ प्रत्येक वेळी हिंदू धर्माच्या सणांना का टार्गेट केलं जातं हा एक मुळात खूप मोठा प्रश्न आहे। आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जे काही गुणदान देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असेल, तुम्ही बघू शकता NCC असेल, NSS असेल, या कॅम्पमध्ये पण अनेक विद्यार्थी काम करतात, त्यांना पण क्रेडिट दिले जातात। त्याच धर्तीवर हा एक प्रयोग केला असं वाटतं मला विद्यापीठाने। तर आपण एकंदरीत लक्षात घेतलं तर उद्या अनेक मुस्लिम सण समारंभ असतात किंवा इतर जाती धर्माचे सण समारंभ असतात। जर अशी परवानगी याला दिली किंवा इथं मार्क्स मिळायला लागले तर उद्या सगळ्यांचीच मागणी होईल की आमच्याकडे पण विद्यार्थी आले पाहिजे, तिथे पण सेवा केली पाहिजे आणि त्याचे मार्क्स येतात। 100% इतर आज जो विद्यापीठाने निर्णय घेतलाय तसा जर असा एक व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम इतर धर्मियांचा असेल तर त्याबाबत पण विद्यापीठाने विचार करायला हवा। आम्ही असं म्हणतच नाही की कुंभमेळ्याला परवानगी द्यावी, इतर धर्मियांच्या कार्यक्रमाला देऊ नये, पण कुंभमेळा हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे। त्यासोबतच त्यामध्ये कितीतरी जणांना रोजगार मिळणार आहे, त्यातनं आर्थिक तुमचं उपलब्धी होणार आहे। आज असंघटित कामगारांना तिथे रोजगार मिळणार आहे। कितीतरी त्यामध्ये काही कोणता धर्म जात बघून तिथं व्यवसाय करायला मिळणार आहे का? नाहीच ना। त्यामुळे धार्मिक तेढ जे लोक त्याला रंगवण्याचा प्रयत्न करतात ती खूप मुळात चुकीचं आहे आणि ते केलं पण नाही पाहिजे असं मला वाटतं। काय सांगशील की ह्या निर्णयाविरोधात आता अनेक संघटना पुढे आल्या, ते पुरोगामित्वचा विचार सांगून असं सांगतायत की हे चुकीचं आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा, विद्यार्थ्यांनी रिसर्च केला पाहिजे की सेवा केली पाहिजे। तर याविषयी काय? सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिले त्या संविधानाच्या मध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्या विचारांच्या लोकांचं ते मत असू शकतं, आमचं मत पाठिंबा देण्याचं आहे। त्यामुळं राष्ट्रीय पातळीवरचा हा धार्मिक कार्यक्रम नसून हा त्या ठिकाणी सामाजिक शिस्तीचा आणि व्यवस्थापनाचा कार्यक्रम आहे। नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारं नाशिक शहर आहे आणि या शहरात कुंभमेळा 12 वर्षानंतर होत आहे। ही खूप अभिमानाची गोष्ट विद्यापीठासाठी आहे। त्या स्थानिक जिल्ह्यातील प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक यंत्रणाने त्या ठिकाणी विनंती केली विद्यापीठाला की तुम्ही आम्हाला मदत द्या, त्यामुळे हा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे। काय सांगशील की ह्या निर्णयाच्या अपोज की हा निर्णय मागे घ्यावा असा पत्र वगैरे या ठिकाणी दिलं गेलेलं आहे विद्यापीठाला, तर त्यास एक विद्यार्थी म्हणून काय सांगशील? नाही, मुळात तर ही मागणी त्यांची चुकीची आहे, कारण की हे पहिली गोष्ट हे आपण जे केलेलं ना हे स्वइच्छा आहे। म्हणजे विद्यापीठाने काय असं कन्फर्मेशन टाकलेलंच नाहीये की तुम्ही जबरदस्ती विद्यापीठाने केलेलीच नाहीये ना। ज्या विद्यार्थ्यांना स्वइच्छा असेल तो विद्यार्थी जो विद्यार्थ्यांना इच्छा असेल तो हा उपक्रम स्वइच्छेने दिलेला आहे विद्यापीठाने। आणि आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट दिले, हे अशा गोष्टी वगैरे किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल ह्यामध्ये। आता आपले विद्यार्थी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कोणाला मदत करण्यासाठी जाणार आहे? प्रशासनाला मदत करण्यासाठी जाणार आहेत। आता जर प्रशासनाला मदत करतोय, आता प्रशासन पण तिथे आहे बरोबर। आता बाकीच्या ठिकाणी प्रशासनाला मदत म्हणून काही ठिकाणी विद्यापीठातले NSS वगैरे जातातच। आता उद्या हे पोलिसांना पण म्हणू शकतात की कुंभमेळ्यामध्ये आले म्हणून पोलीस धार्मिक प्रचारात आले, हे चुकीचं आहे ना।
आता आपण तिथं धर्माच्या आधारावर तिथं जातच नाहीत विद्यार्थी, व्यवस्थापनासाठी आणि तिथे प्रशासनाला मदत करण्यासाठी. आता उद्या बाकीच्या संघटनेवाले म्हणू पण शकतात पोलीस पण तिथं आहेत, पोलीस पण इथं आहेत, बाकीच्या पण गोष्टी तिथं आहेत. हे चुकीचं आहे असं तरी आम्हाला वाटतं. पण हे सगळं करत असताना मग नेमका विद्यार्थ्यांनी अभ्यास ज्यासाठी विद्यार्थी ओळखला तो अभ्यास तरी मग कधी करायचा? हे बघा, कधीतरी आज कुंभमेळा आहे, कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांनी तिथं लिहिलेलं आहे की 60 तास काम करणं आवश्यक आहे, तेव्हा त्यांना क्रेडिट देऊ. असं नाही की मुळात विद्यार्थी अनेक दिवस तिथे राहतील, काम करतील, त्यांच्याकडनं राबून घेऊ. हे जी चर्चा उठली की श्रमदान विद्यार्थ्यांना राबून घेतात, हा मुळात चुकीची चर्चा आहे किंवा उदाहरण लोक हे करतायत. तर आपण पाहिलं की विद्यार्थी या निर्णयाचं स्वागत आणि त्याचं समर्थन करतायत, सांगतायत की विद्यार्थी हे या घडामोडीला कुठेतरी राजकीय वळण देण्यासाठी धार्मिक रंग दिले जात आहेत. या संदर्भात नेमकं आता पुढे काय होतं, विद्यापीठ प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.